माथेरानच्या दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या वंट्री हिल पॉइंटला राहणारे नारायण मारुती कदम वय 70 व त्यांची पत्नी चंदा नारायण कदम वय 67 हे दाम्पत्य आपला चारित्र चालवण्यासाठी आपल्या दुकानातच राहून चहा नाश्त्याचा व्यवसाय करत होते. वंट्री हिल पॉइंट येथे यांच्या दुकानाशिवाय आजूबाजूला कोणी राहत नसल्याचे पाहून 16 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास 4 इसमांनी चोरीच्या उद्देशाने दुकानात घुसून एकाने सिगारेट मागितले. त्याच्यासोबत असलेल्या 3 साथीदारांनी मागोमाग दुकानात प्रवेश केला. यावेळी नारायण कदम यांना घरात खाटेवर डांबून ठेवले व चंदा कदम यांना चाकूचा धाक दाखवून दोघांनाही त्यांच्याकडे असलेल्या मफलरने बांधून ठेवण्यात आले आणि घरातील रोख रक्कम 1.5 लाख रुपये, 2 सोन्याची गंठणं, माळ, कानातले, अंगठी असा सोन्याचा एवज लुटून पोबारा केला होता. याच दरम्यान माथेरान पोलिसांनी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली होती. पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू करण्यात आला होता. यावेळी माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी अनिल सोनवणे हे अधिकारी कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या सरिता मुसळे यांच्या कारकिर्दीत वंट्री हिल पॉइंट चोरी प्रकरणातील मुद्देमालासह चोरांना जेरबंद करण्यास माथेरान पोलिसांना यश आल्याने माथेरान पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून समाज माध्यमांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या 1.5 महिन्यापूर्वी वंट्री हिल विभागात एक चोरी झाली होती. त्याच्यात नवनिर्वाचित API मुसे मॅम यांनी त्याचा छेडा लावला व मालमुद्द्यासहित ती चोरी पकडली गेली व गुन्हेगारांनाही त्यांनी कस्टडीमध्ये घेऊन आज माथेरानमध्ये हे पहिल्यांदा असं घडलेली गोष्ट आहे जी मालमुद्द्यासहित सापडल्या गेलेली आहे. त्यामुळे मी माथेरानकरांच्या वतीने विभाग क्रमांक 10चे नगरसेवक या वतीने मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि पोलिसांच्या या धडक कामगिरीमुळे माथेरान पूर्णपणे सुरक्षित राहील याचे विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. माथेरान चोरी प्रकरणाचा संपूर्ण तपास रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या चोरी प्रकरणाची संपूर्ण माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली. नमस्कार. माथेरान पोलीस स्टेशन अंतर्गत 1/26 हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 8,17,000चा मुद्देमाल चोरीस केला होता. हा मुद्देमाल ही जबरी चोरी झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांची तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने जेव्हा तपास केला आणि आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक सर शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यातील जे गुन्हेगार आहेत ते उत्तर प्रदेशचे असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PSI वरद आणि माथेरान पोलीस स्टेशनचे खतेले त्याचबरोबर नेरळ पोलीस स्टेशनचे यांना उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना केले. सुरुवातीला रवाना झाल्यानंतर आमच्या 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. ते आरोपी म्हणजे पुष्पिंदर दुलारी आणि वकील वली मोहम्मद. ते दोघेही युपीचे राहणारे त्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे तो आरोपी शिवम याच्या ताब्यात असल्याचे समजले. आरोपी शिवम याला मी 24/2 रोजी अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्याची कबुली दिली असताना त्याच्याकडे या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेले जवळपास 6.5 तोळे सोन्याचे दागिने त्याची किंमत जवळपास 5,62,000 रुपये आहे ते त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत. आणि या आरोपीला सध्या आरोपी पोलीस केंद्रीय रिमांडमध्ये आहे. तर ती जी कामगिरी आहे ती नेरळ कर्जत डिव्हिजनमधील जे DB पथक आहे त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान.